हे बानू, अगं तू काय विचार केला आहेस? जे काय असेल ती सांग एकदाच, म्हणजे आमासनी बी तसं ठरवाय. अगं म्हणजे निघायचं आहे म्हटल्यावर तयारी कराय नको वय, असं म्हणलं मी. हा अहो जरा गप बसा की, त्या सांगता ती नव. तुम्ही सांगा जी. अगं बोल की. बाप मावशे, माझं ठरलं आहे बघा. का म्या हातच थांबणार आहे. होय, आता जे काय व्हायचं आहे ते हातच होईल. देव पावलं म्हणतात ते हे असंच बघा. चांगलं झालं, देवासनी हे कळलं ना, त्यासनी बी असाच आनंद होईल बघा. वय वय. मी काय म्हणतो, लागलीच यो सांगावा देवासनी देऊन येऊ का? अरे जरा दम खा की. आता थांब कशा पे अनिक. होय, बा म्हणतो हाय ते खरं आहे. रंगा जा, लागलीच जा गडावर आणि देवासी सांगावा देऊन ये जा. वय, लागलीच जातो. बानू, तू जे ठरवलं आहे ते चांगलंच आहे बघ. भासा, मला ठाऊक आहे की मी बानूला हे असं परस्पर काही सांगणं तुम्हाला आवडलेलं नसणार, परंतु त्या क्षणी माझ्या पुढे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. बानूनेही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून मी हे केलं. देवी, तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही. बानू ही माझी प्रिय सखी जयाद्री आहे. तिच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. किंबहुना तिच्या नकळत मी तिला सहाय्य देखील करते आहे. तिला मानाचं स्थान देण्याचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. जर माझ्या मनात तसं आलं असतं तर मी आधी तिला ते स्थान दिलं असतं, पण मी तसं केलं नाही. त्याला एक महत्त्वाचे कारण आहे. बानूला जर हे सारं विनासायास मिळतं आहे असं कळलं तर ती निश्चिंत होईल, आणि जर ती निश्चिंत झाली तर सारा काही तिचा संघर्ष संपुष्टात येईल. सत्य करण्यासाठी जी आस्था आहे ती नाहीशी होईल, आणि पर्यायाने हे अवतार कार्य संपुष्टात येण्यासाठी उशीर होईल. देवी, बानूच्या बाबतीत मी काही निर्णय ठरवले होते, आणि त्यातलाच हा एक निर्णय आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरच मला हे आवडलेलं नाही. नारायण नारायण. मुनिवर, प्रणाम प्रभू. शुभम भवतु. प्रणाम माते. आज आख्यानाच्या आधीच तुमची भेट झाली. होय मुनिवर, आज आख्यानाआधीच कसे काय येणे केले? नारायण नारायण. आपले दर्शन व्हावे या हेतूनेच मी इथे आलो. आपण माझे आराध्य आहात. आपल्या दर्शनाने मला नेहमीच प्रसन्न वाटते, आणि त्यातून आख्यानकातल्या कथानकाला प्रारंभ करण्याआधी आपले स्मरण करूनच मी आख्यानाला प्रारंभ करतो. आणि आजचं आख्यान हे विशेष महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याआधी आपली भेट झाली हे उत्तम झालं. आजचे आख्यान महत्वाचे आहे म्हणजे काय माते? माझ्या ध्यानात आले नाही. म्हणजे मुनिवर, राजसभेत बाणाईला जे मानाचे स्थान हवे होते ते तिला आज मिळणार आहे. नारायण नारायण. प्रभू, ते कसे काय? कारण मुनिवर मीच तिला तसं सांगितलं. बानू ही जेजुरी सोडून चालली होती,
मी तिला जर असं सांगितलं नसतं तर मात्र कठीण झालं असतं. मुनिवर, आज आख्यानाला प्रारंभ होण्याआधी राजसभेत बाणाईला तिचे मानाचे स्थान दिले जाईल आणि त्यानंतरच आख्यानाला प्रारंभ होईल. म्हणजे आजचे आख्यान खरोखरीच महत्वाचे आहे. नारायण नारायण. बानू, ये बानू. अरे आजा, कशापायी ओरडतो आहे? अरे येईल की बाहेर बानू. अगं अजून किती येईल? तर आख्यानासाठी समजे खोळंबले असणार. वय उगा आपल्या पायी समजेसनी थांबून राहे ना ग. अरे वैर ठाव आहे. आणि आजा, आज तू बानूला काय बी बोलायचं नाही बर का. आज बानूला ती जागा मिळणार आहे ज्याच्यासाठी ती इतकं दिवस सपान बघत होती. होय होय. आणि हे बघायची तुला घाई झाली आहे का नाही? अगं नुसतं ते नाही ग, बानूच्या मनात जे होतं ते पुरं झालं याचा आनंद आहेच की. या काय ए बाळ, आज तुझी इच्छा पुरी होणार बघ. तुला हवी ती जागा मिळणार आहे राजसभेमध्ये. वय बा. बरं चला, आणि उशीर नको. हा वैर ठाव आहे. अगं नाही मावशी, खरंच निघूया. चल चल. देवा, देवा तुम्ही बोलवलं सा. होय. चोडप्पा, मला तुमच्यावर एक कार्य सोपवायचे आहे. आज्ञा असावी देवा. आता आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार आहे. वय देवा, आख्यानाची समधी तयारी झाली आहे बघा. नाही चोडप्पा, अजून आख्यानाची पूर्ण सिद्धता नाही झाली आहे. देवा, आमच्या हातनं काही चूक तर झाली नाही ना? नाही चोडप्पा, तुमच्या हातून काही चूक झाली नाही, परंतु माझ्या म्हणण्यामागे एक कारण आहे. चोडप्पा, आज आख्यानात बानूसाठी विशेष अशा आसन व्यवस्थेची सिद्धता करायला घ्या. म्हणजे देवा, बाणांसाठी नवीन जागा करायची आहे? होय, आणि म्हणूनच मी असं म्हणालो की अजून पूर्ण सिद्धता नाही झाली आहे. देवा, आत्ता समजा ध्यानात आला बघा. मी अलगोलग कामाला लागतो. उत्तम. येतो देवा. हा ठेवा ठेवा, समोर ठेवा. ए गाड्या, हा ठेव ठेव. हा काय गणोबा, झालं का समज? वय वय, तुम्ही सांगितलं तर समज झालंय बघा. पर एक विचारू का तुम्हासनी? नाही, हे आसन कुणासाठी आणलंय ते नाही सांगितलं तुम्ही. अरे बाबा, बाणाईसाठी आहे हे आसन. अहो, पर मागा आख्यानामध्ये त्या तसं म्हणल्या होत्या तेव्हा म्हाळसा देवी तर नाही म्हणल्या होत्या. होय, आणि आता मध्ये. अरे बाबा, आपल्याला जेवढं काम दिलंय का नाही तेवढं करावं माणसानं. हे स्थान मिळवण्यासाठी तू सहानुभूती मिळवलीस, कारस्थान केलंस, पण आख्यान ऐकण्यासाठी हे स्थान काय किंवा तुझं आधीचं स्थान काय, अंतर काहीच नाही. तुम्ही जे म्हणता आहे सा ते चुकीचं नाही. हे आख्यान देवांचं आहे, तेव्हा ते सिंहासन सोडून तुम्ही आमच्या संग बसून आख्यान का नाही ऐकत? बानू,